पुणे जिल्ह्यात झालेला जोरदार पाऊस तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही झालेला जोरदार पाऊस याचा परिणाम म्हणून दौंडमधून येणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात 2 दिवसात वाढला। त्याचा परिणाम म्हणून उजनीची टक्केवारी अधिक वेगाने वाढल्याने उजनी धरणामधून मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले। आज शनिवारी दुपारच्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 20,000 क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला, तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रामध्ये येत आहे। असा मिळून 21,600 क्युसेक्स विसर्ग सध्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये येत आहे। तर दुपारी 11 वाजल्यापासून उजनी धरणामध्ये मेन कॅनेलमध्ये 500 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। कॅनेलमध्ये सोडलेल्या पाण्यामध्ये परिस्थिती पाहता टप्प्याटप्प्याने वाढ होऊ शकते अशी धरण प्रशासनाकडून माहिती मिळत आहे। तर उजनी धरण सध्याला 103 TMC झाले असून यात उपयुक्त पाणीसाठा 39 TMC पेक्षा अधिक आहे। तर दौंडवरून येणारा विसर्ग दुपारपर्यंत 37,990 क्युसेक्स आहे, तर उजनी धरण 73.58% झाले आहे। अशा ताज्या अपडेटसाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट।